2014 आणि 2019 सलग 2 टर्म एकट्या भाजपला देशामधील मतदारांनी 272 पेक्षा जास्त जागा दिल्या होत्या। या 10 वर्षांच्या काळामध्ये फक्त मोदींचाच चेहरा सगळीकडे दिसत होता। सरकार म्हणायला एनडीएचं असलं तरी त्याची खरी ओळख मोदी सरकार अशीच होती। एनडीए मधील काही जुने मित्रपक्ष सोडून गेले होते, जे सोबत होते ते फक्त शरीरानं सोबत आहेत अशी स्थिती होती। तर 2024च्या लढाईच्या सुरुवातीला ज्या क्षणी मोदी विरोधकांनी एकत्र येत इंडिया आघाडीची घोषणा केली, त्या क्षणापासून भाजप मित्रपक्षांचे अच्छे दिन पुन्हा सुरू झाले। मोदींनी तडकाफडकी एनडीएची बैठक बोलावत आम्ही सगळे सोबत आहोत हा संदेश दिला। त्यानंतर मतदारांनी भाजपला 272च्या बरच खाली रोखलं आणि पुन्हा एकदा भाजप मित्रपक्षांचा भाव वधारला। आपल्या फ्रेम मध्ये शक्यतो कुणीही येणार नाही किंवा कोण येतच याची बारकाईनं काळजी घेणारे, कॅमेऱ्याच्या आणि त्याच्यामध्ये कुणी आलंच तर त्याला अगदी प्रेमानं बाजूला सारणारे मोदी आपण गेली 10 वर्ष पाहिलेले। मात्र गेली 2 दिवस मित्रपक्षातील नेत्यांसोबत हसताना गप्पा मारताना एकदम कॅज्युअल मूड मध्ये मोदी आपण पाहतो आहोत। आज त्यांच्या भाषणातही एनडीए हा शब्द मोदी या शब्दापेक्षा जास्त वेळा आला असेल। हा बदल स्वागतार्ह आहे। पुढची 5 वर्ष मोदींना आपल्या सगळ्या मित्रांची काळजी घ्यावी लागणार आहे। मोदी म्हणाले तसं एनडीए गुड गव्हर्नन्स आणि राष्ट्र प्रथम या भावनेनं काम करत राहील अशी आशा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।